श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. बघतांनो, आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये सौ सारिका जगताळे या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत रोमांचक, अंगावर शहारे आणणारा स्वामी सेवेतील एक अद्भुत अनुभव सांगणार आहे. जेव्हा आपले आयुष्य पूर्णपणे शून्य होते, आपल्या आयुष्यातून सगळे काही निघून जाते, तेव्हाच स्वामी शक्ती आपल्या आयुष्यात कशी उभी राहते आणि ही स्वामींची शक्ती आपल्याला जगण्याची कशी प्रेरणा देते, हे तुम्हा सगळ्यांना आज मी या व्हिडिओतून सांगणार आहे. सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, नमस्कार. सर्वप्रथम सर्वच स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. मी सौ सारिका जगताळे. माझ्या आयुष्यात घडलेली ही सत्य घटना आज मी सगळ्यांनाच सांगत आहे. खरं तर एक वेळ अशी होती जेव्हा माझं आयुष्य, माझं अस्तित्व पूर्णपणे शून्य होतं. मात्र स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. काही वर्षांपूर्वी माझं शिक्षण पूर्ण झालं. माझ्याच क्लासमध्ये असणाऱ्या एका माझ्या मित्रावरती माझं खूप प्रेम होतं. पुढे शिक्षण झाल्यानंतर मी 2 वर्ष आमच्याच सिटीमध्ये असणाऱ्या एका कंपनीमध्ये असिस्टंट सेल्समन म्हणून जॉबला लागले. त्याच्यानंतर माझ्या घरी लग्नासाठी स्थळे येऊ लागली आणि मग घरच्यांनी माझं लग्न करायचं ठरवलं. जे काही होतं ते मी घरी स्पष्ट सांगितलं. मात्र आईबाबांचा पूर्णपणे नकार होता. खूप प्रयत्न केले. अगदी 2 वर्ष मी त्यांना समजावत होते, मात्र तरीही त्यांनी ऐकलं नाही. शेवटी एक स्थळ आलं आणि त्या ठिकाणी माझ्या आईवडिलांनी माझं लग्न जुळवलं. मात्र हे लग्न मला मान्य नव्हतं, कारण माझं दुसऱ्याच कुणावर तरी प्रेम होतं आणि त्याला मी वचन दिलं होतं. माझं वचन मला मोडायचं नव्हतं. शेवटी आईवडिलांचं घर मी सोडलं आणि त्या घरातून मी निघून गेले. ज्या मुलावरती माझं प्रेम होतं त्याच्यासोबत मी लग्न केलं. मात्र माझ्या सासरच्याने सुद्धा मला घरात घेण्यास नाकारलं. त्यांनी स्पष्ट मला ही मुलगी आपल्या घरात नाही चालणार असे सांगितले, कारण माझा कलर थोडासा काळा होता. मी दिसायला इतकी काही सुंदर नव्हते आणि माझ्या सासरच्यांना त्यांच्या मुलासाठी अत्यंत सुंदर मुलगी हवी होती. आता सासरच्यांनीही झिडकारले. कुठे जावे कळत नव्हते. त्यानंतर मी पुन्हा माहेरी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र माझ्या आईवडिलांनी तिथेही माझ्यासाठी असणारे दरवाजे बंद केले. ना मी माहेरची होती, ना मी सासरची होती. माझ्या आयुष्यात एक वेगळेच वादळ आले. पण माझ्यासोबत खंबीरपणे माझा पती होता. शेवटी आम्ही तिथून निघालो. भाड्याने एक रूम घेतली आणि त्या रूममध्ये आम्ही आमचा संसार करू लागलो. मात्र ते म्हणतात ना की एकदा नशीब फिरले की ते फिरतात. अगदी तसंच काहीसं झालं. लग्नाला 6 महिनेसुद्धा पूर्ण झाले नाहीत आणि त्याचवेळी माझ्या पतीचा अपघात झाला. त्यांच्या मेंदूला जबर मार लागला, ज्यामुळे ते कोमात होते. डॉक्टरांनी काहीच गॅरंटी दिली नव्हती. त्यांच्या हॉस्पिटलचा असंख्य खर्च होता. माझ्याकडे काहीच नव्हते. ज्या कंपनीत मी कामाला होते त्याच कंपनीतून मी लोन घेतलं आणि तेच लोन मी माझ्या पतीच्या हॉस्पिटलसाठी वापरलं. त्यावेळीसुद्धा माझ्या माहेरचे किंवा सासरचे कुणीच आले नाही.
रूमचं भाडं भरणं, त्याचबरोबर पतीचं हॉस्पिटल आणि घरातली सगळी जबाबदारी आता माझ्या एकटीच्या पगारात होत नव्हती. पैसे खूप कमी पडायचे. मला काय करावे काहीच कळत नसायचे. आतून मी पूर्णपणे खचले होते. मात्र सगळ्यांना मी धीट दाखवायचे. मी कधीच माझ्या पतीच्या समोर रडले नाही, पण एकटे असताना मात्र मी ढसाढसा रडायचे. पूर्ण हतबल झालेले मला कुठलाच मार्ग दिसत नव्हता. एके दिवशी असंच ऑफिसमध्ये कामावर असतानाच नकळत त्या दिवशी माझ्या डोळ्यातून खूप पाणी येत होते. त्या दिवशी माझा पूर्ण मूड ऑफ होता, कारण त्या दिवशी माझ्या पतीचा वाढदिवस होता आणि तोच कोमात होता. तेव्हा माझी कलीग, जिचं नाव ज्योत्स्ना मराडे आहे आणि ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे, तिने माझी चौकशी केली. माझ्या दुःखाचं कारण विचारलं. मी कधीच माझं दुःख कुणाला सांगितलं नव्हतं, पण त्या दिवशी तिने खूप आग्रह केला आणि मी तिला सगळी परिस्थिती सांगितली. तेव्हा तिने मला सांगितले, घाबरू नकोस, ज्याचे कुणीच नसतात त्याचे स्वामी असतात. तिचे ते शब्द मी ऐकत राहिली. तिने यूट्यूबला स्वामी शक्ती हे यूट्यूब चॅनल काढलं आणि मला सांगितलं, या चॅनलवरती बघ, स्वामींचे असंख्य अनुभव आहेत. तू सुद्धा स्वामी सेवा कर, तुझ्या सगळ्या समस्या दूर होतील. मग त्यानंतर जवळपास 8 दिवस मी सतत स्वामींचे अनुभव ऐकत गेले. तिथून माझ्या तोंडात श्री स्वामी समर्थ हे शब्द येऊ लागले. मनात कुठेतरी स्वामी सेवेची ओढ लागली. स्वामींचा एक फोटो मी घरी आणला आणि स्वामींची पूजा आराधना करू लागली. प्रत्येक गुरुवारी आमच्या सिटीत असणाऱ्या स्वामींच्या मठात मी जाऊ लागली. तुम्हाला सांगते, जवळपास 2 महिने गेले असतील आणि त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा होती. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मठात असंख्य गर्दी होती आणि त्या दिवशी त्या मठामध्ये असंख्य गुरुपद देणारे ज्योतिष येणार होते. त्या दिवशी मठात बरेच कार्यक्रम होते. खरं तर त्या दिवशी प्रश्न उत्तरांचा कार्यक्रमसुद्धा होता. कोणाच्या काही समस्या असतील तर त्यावरती सेवा दिल्या जाणार होत्या. मी सुद्धा माझा प्रश्न घेऊन तिथे गेले आणि जेव्हा मी तिथे माझा प्रश्न, माझी अडचण सांगितली, तेव्हा तिथे असणाऱ्या गुरुजींनी मला सलग 3 महिने श्री स्वामी समर्थ महाराजांचं सारामृत पारायण करायला सांगितले. त्यांनी मला एकच सांगितले, महाराजांचं जे सारामृत पारायण आहे हे सलग 3 महिने कर, एकही दिवस टाळू नको. समजा काही अडचण आली तर तो दिवस सोड, पण त्यापुढे कंटिन्यू कर. 3 महिन्यांमध्ये तुझ्या आयुष्यात तुला असंख्य पटीने चमत्कार दिसेल. त्याच दिवशी मठातून मी सारामृत ग्रंथ घेतला, घरी आले आणि तिथून मी सारामृत पारायण करायला सुरुवात केली. जसं मी पारायणाला सुरुवात केली, तुम्हाला सांगते, कदाचित खोटं वाटेल, 15च दिवसात माझा बेशुद्ध असणारा, कोमात असणारा माझा नवरा शुद्धीवर आला. फक्त 15 दिवसांमध्ये माझा नवरा शुद्धीवर आला आणि त्या 15 दिवसानंतर त्यांचे मेडिकल चेकअप झाले. डॉक्टरांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केले. अशा केसमध्ये कुणीच कोमातून बाहेर येत नाही, पण लक आहेत, नशीब आहेत, काहीतरी थोर पुण्य आहेत म्हणून तुमचे पती शुद्धीवर आलेत आणि ते सुद्धा व्यवस्थित आहेत. त्या 15 दिवसानंतर त्यांच्या जवळपास 20 टेस्ट केल्या, पण त्या सगळ्या नॉर्मल आल्या. मग त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना काहीही धोका नाही असे सांगितले. त्यानंतर जेव्हा माझे पती घरी आले तेव्हा त्यांनी हकीकत सांगितली. त्यांचा अपघात हा त्यांच्या कामाच्या ठिकाणी झाला होता. मग त्यानुसार आम्ही पोलीस स्टेशनला NC दाखल केली. तिथले कॅमेरे आणि सगळं काही चेक करायला सांगितलं. जेव्हा या सगळ्या गोष्टी घडल्या तेव्हा 20-21 दिवस झाले. माझी पारायणं सुरू होती आणि तुम्हाला सांगते, त्या 20-21 दिवसांमध्ये त्या पोलिसांनी मात्र आम्हाला प्रचंड साथ दिली. आणि तेव्हा कळालं, त्या अपघातामध्ये सगळी चूक ही त्यांच्या कंपनीची होती आणि मग त्याच्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळणार होती. सुरुवातीला कंपनीने 20 किंवा 25 लाख आम्ही इतकेच देणार सांगितले. मात्र आम्ही बरेच प्रयत्न केले. त्यानंतर यांना 50 लाख नुकसान भरपाई मिळाली. शिवाय जो मेडिकलचा खर्च होता तो सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केला. त्यानंतर माझे पती ठीक झाले. ह्या सगळ्या गोष्टी बरोबर 3 महिन्यात घडल्या.
जसं त्या गुरुजींनी मला सांगितलं, जशी मी 3 महिने पारायण केली, त्या 3 महिन्यांमध्ये आम्हाला पैसेही मिळाले, माझे पती शुद्धीवरही आले आणि त्या 3 महिन्यांमध्येच आम्ही स्वतःचे घर बुक केले. आम्ही मुंबईमध्ये ऐरोलीला स्वतःचा एक छोटा फ्लॅट घेतला. आमची खूप इच्छा होती की स्वतःचं काहीतरी असावं, पण ती इच्छा आम्ही असंख्य वर्षात पूर्ण करणार होतो. पण स्वामी मार्ग मिळाला, स्वामी आयुष्यात आले आणि स्वामींनी 3 महिन्यात हे करून दाखवले. स्वतःचे घर झाले आणि त्याच्यानंतर आता माझ्या सासरचे आणि माहेरचे सगळेच आमच्याकडे येत आहेत. त्या 3 महिन्यानंतर मी गुरुजींकडे तीसुद्धा समस्या मांडली आणि तेव्हा त्यांनी मला 7 गुरुचरित्र पारायण करायला सांगितली. मी 7 गुरुचरित्र पारायण केली आणि दररोज मी 11 वेळा तारक मंत्र म्हणायचे. आणि जशी माझी पारायण होत गेली, जसे दिवस वाढत गेले तुम्हाला सांगते, तशी माझी सासरची मंडळी आमच्या दारात येऊ लागली. माझी माहेरची माणसं मला फोन करू लागली. माझी बिघडलेली तुटलेली नाती सगळी माझ्याजवळ आली. आज सगळं सुखाचं आहे, आज आनंदाचं आहे. स्वामींमुळे आज मला स्वतःचं हक्काचं घर मिळालेलं आहे. कदाचित त्यावेळेस माझे पती हे जगसुद्धा सोडून गेले असते, कारण त्यांची कंडिशन तशी होती. पण स्वामी सेवा भेटली. 3 महिने मी ती सेवा केली आणि माझे पती सुखरूप बाहेर आले. कदाचित ते जर या जगातून गेले असते तर त्यांचा अपघात किंवा त्याबद्दल आम्हाला काहीच कळाले नसते आणि त्याच्यानंतर माझे आयुष्य पूर्णपणे हे शून्य होते. मला अक्षरशः आत्महत्या करण्याशिवाय कुठलाच पर्याय नव्हता, कारण मला सगळ्याच लोकांनी लांब केले होते. पण स्वामींमुळे ते वाचले, स्वामींमुळे अपघाताचे कारण कळाले, स्वामींमुळे आर्थिक मदतसुद्धा मिळाली आणि स्वतःचे घरसुद्धा झाले. आता काहीच कमी नाही आहे. ज्या ठिकाणी मी काम करत होते तिथे माझीसुद्धा पोस्टिंग झालेली आहे आणि आता आम्ही खरंच सुखात, समाधानात, आनंदात आहोत. फक्त स्वामींकडे एकच इच्छा आहे, जन्मोजन्मी अशीच तुमची साथ लाभावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, अत्यंत अद्भुत, अक्षरशः अंगावर रोमांच उभे करणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच आपल्या या चॅनलवरती शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.